गजाननराव मेहेंदळे म्हणतात की त्यांनी कुठेतरी सोशल मीडियामध्ये असं वाचलं की शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 70% मुस्लिम होते. म्हणजे हा आकडा जो आहे तो प्रत्येक वेळेला बदलत असतो अर्थात, पण त्यांनी जे वक्तव्य केलं त्याच्यामुळे त्यांच्या हे वाचण्यात आलं आणि त्यातून मग त्यांनी थोडासा अभ्यास केला, वेगवेगळ्या प्रकारची माहिती गोळा केली. जुन्या काळातले फारसी भाषेमधले, अरबी भाषेमधले जे काही संदर्भ आहेत, पत्र आहेत किंवा जी काही लिहिण्यात आलेल्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्यांचा अभ्यास करून त्याच्यातून त्यांनी सगळी माहिती घेतली. जवळपास 400-450 सरदार तेव्हाच्या काळातले शिवाजी महाराज किंवा शहाजी महाराजांपासूनचे या सगळ्या सरदारांसोबत कोण कोण होते ह्या सगळ्यांची माहिती त्यांनी घेतली आणि त्याच्यातून त्यांच्या लक्षात आलं की केवळ 12 मुस्लिम जे आहेत ते या सैन्यामध्ये होते. त्यातले बहुसंख्य हे तांत्रिक कारणासाठी वापरले जात होते, म्हणजे काय कारकुनी करण्यासाठी असतील, कोणी भाषांतर करण्यासाठी असतील, असं ते स्वतः मेहेंदळे सुद्धा म्हणत आहेत. त्यामुळे ही 12 जणांची यादी फक्त त्यांच्याकडे आली आणि त्याच्यामधले सुद्धा प्रत्यक्ष सैन्यात कुणी असलेच तर ते 0.5% होते असा त्यांचा दावा आहे.